भारतात जातीव्यवस्थेची मुळं किती घट्ट रोवलेली आहेत याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे। आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अमित साळुंखे आणि विद्या कीर्तिशाही या दोघांनी प्रेमविवाह केला, सुखी संसाराची स्वप्न पाहिली, पण ही सगळी स्वप्न आता धुळीस मिळाली आहे, कारण विद्याच्या कुटुंबियांनी अमितची हत्या केली आहे। या घटनेने केवळ छत्रपती संभाजीनगर नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे। विद्या आणि अमित दोघेही एकाच गावचे, लहानपणापासून दोघे एकत्र वाढले। पुढे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं। विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली, पण या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, म्हणून पुण्यात येत या दोघांनी लग्न केलं, रजिस्टर मॅरेज केलं। पण या लग्नाला 1 महिना होताच अमित साळुंखेची हत्या केली गेली। संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता, इतक्यात गावातील मुलांनी पबजीवरच त्याला घराबाहेर बोलवून घेतलं। अमित हातात मोबाईल घेत बाहेर गेला। घराजवळच्या झाडाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला। इतक्यात गावातील लाईट गेली आणि अमितवर सपासपा वार झाले। क्षणार्धात अमितचा देह रक्ताने माखला, त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला, त्याचे आतडे पण पोटाच्या बाहेर आले। अमितचा आवाज घरच्यांना आला, त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला। त्याने पाहिले तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। अमितला दवाखान्यात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। 14 जुलैला ही घटना घडली आहे। अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विद्याने केली आहे। अमित साळुंखे हा गोंधळी समाजाचा आहे, तर विद्या कीर्तिशाही ही बौद्ध समाजाची। या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला, पण आपल्या समाजात जातीव्यवस्थेची पाळमुळं खोलवर रोवलेली आहेत। या जातीव्यवस्थेने अमितचा जीव घेतला। आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून विद्याच्या घरच्यांनी अमितची हत्या केली।